हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही कधी दुधी कोफ्ता केलाय का? तर केलाच असेल ऑफकोर्स. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दुधीचा कोफ्ता दाखवणार आहे. आणि आता बघा इथे काय झालं की 2 वेळेस भोपळा आणला गेला, परंतु एकदा मी भाजी केली तर मुलं बोलली, आई परत भाजी नको बनवू, वेगळं काहीतरी बनव. तर विचार केला की हलवा केला तर खूप गोड होईल, म्हणून इथे दुधी कोफ्ता करायचं ठरवलं. तर आता माझ्या पद्धतीने आज मी तुम्हाला दुधी कोफ्ता शेअर करत आहे. सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आता सर्वात प्रथम मी इथे भोपळा घेतलाय, तो स्वच्छ धुतला, त्याची साल काढली आणि पुन्हा धुतला. त्यानंतर तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर आता इथे मी किसणीवर किसून घेतेय. आणि हा दुधी कोफ्ता आहे ना, अगदी हॉटेलपेक्षा भारी होतो. एकदा करून बघा तुम्ही, एक सोडून तुम्ही 2 ते 3 पोळ्या सहज खाल. तर आता हा भोपळा मी पूर्ण किसून घेतलाय आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता किसल्यानंतर धुवायचा नाहीये, तो किसण्या अगोदर धुवून घ्यायचा आणि पूर्ण त्याचं पाणी आपल्याला असं पिळून काढायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण बाकी प्रोसेस करणार आहोत. तर एवढा टेस्टी होतो ना हा दुधी कोफ्ता. कधी कधी तुम्हाला बघा भाजी खायचा कंटाळा आला असेल आणि दुधी भोपळा तर किती हेल्दी आहे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपण असं जर वेगवेगळं केलं तर मुलंच काय, मोठाले सुद्धा आवडीने खातील आणि एक सोडून 2 पोळ्या खाल तुम्ही. तर आता बघा पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे भोपळा किसून. तर एवढं पाणी निघतंय बघा. आणि काय होतं की आपण जेव्हा करायला कोफ्ते घेतो त्यावेळेला भोपळ्याला पाणी सुटलं जातं आणि कोफ्ते असे पसरट होतात. तर आपल्याला राऊंड शेपमध्ये कोफ्ते बनवायचे आहेत, त्यामुळे पूर्ण पाणी काढून घ्यायचे. आणि आता असं मी मोकळा केलेला आहे भोपळा, तर तुम्ही बघू शकता हे बघा. तर आता यामध्ये आपण आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे. तर आलं लसूण हिरवी मिरची याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. तर आता बेसन पीठ हे क्वांटिटीनुसार भोपळ्याच्या तुम्ही जेवढा मोठा भोपळा घेतलेला आहे त्याच्या क्वांटिटीनुसार आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. कारण कोफ्ते बनवताना भोपळ्याला पाणी सुटलं की ते पीठ असं सैलसर होतं. त्यामुळे आपल्याला इथे चणा पीठ लागतनुसार ॲड करायचं आहे. आणि कोफ्ते असे राऊंड शेपमध्ये गोल आकाराचे करायचे आहेत, किंवा तुम्ही असेही तेलामध्ये सोडू शकता. तर आता हे बघा, आणि लगेच करायला घ्यायचे आहे. तेल लगेच तापायला ठेवायचं गॅसवर आणि एकीकडे लगेच कोफ्ते करून त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचे. फार वेळ करून ठेवायचं नाही, नाहीतर मग सैलसर पीठ होतं आणि कोफ्ते असे पसरट होतात. त्यामुळे राऊंड शेप राहत नाही कोफ्त्यांना. त्यामुळे बेसन पीठ मिक्स केल्यानंतर लगेच कोफ्ते तयार करायला घ्यायचे आणि साईडला लगेच तेल तापायला ठेवायचं आहे. आता तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि नॉर्मल गॅस करायचा आहे. हाय फ्लेमवर तुम्ही जर तळले तर कोफ्ते खूप लालसर होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे नॉर्मल गॅसवर तळायचे आहेत आणि फार तेल लागत नाही. त्यामुळे मी इथे छोटी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसंच तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. तर यामध्ये असेच हे कोफ्ते आपल्याला सोडायचे आहे. आता बघा मी राऊंड शेपमध्ये असेच सोडलेले आहेत, म्हणजे कोफ्ते हे गोलाकार दिसतात आणि पसरट असे होत नाहीत. तर आता हे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित आपल्याला पलटी करून सगळ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखा कलर येतो कोफ्त्यांना. आणि विशेष म्हणजे खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. त्यामुळे हे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. आता हे सतत असे आपल्याला उलाटणीने पलटी करून एकसारखे आपल्याला असे तळून घ्यायचे आहे सगळीकडनं. तर हे बघा असे पलटी मारायचे आहेत आणि खूप छान ग्रेव्ही भाजी होते. तर तुम्ही एकदा जर केली तर बघा तुम्ही सारखीच कराल ही भाजी, आणि एवढी छान रुचकर चविष्ट होते, अप्रतिम चव लागते त्याची. मग तुम्ही ती रोटी सोबत किंवा चपाती सोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर हे बघा, आणि कलर तर खूप छान आलेला आहे. असं सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे. जास्त हाय फ्लेम ठेवायची नाहीये गॅसची. नॉर्मल गॅसवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर खूप छान कलर येतो आणि तळल्यानंतर आपल्याला पूर्ण तेल निथळून काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तर खूप सुंदर कलर आलेला आहे. सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे. आता मी हे सगळे कोफ्ते तयार करून घेते आणि नंतर मग आपण भाजीची तयारी करूया. तर आता बघा कोफ्ते तळून झालेले आहेत
आता त्यानंतर बघा इथे मी 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्यानंतर 2 टोमॅटो लाल कलरचे घेतलेले आहेत आणि ते कट करून आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। आणि त्यामध्ये बघा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली, तुम्ही हवं तर हिरवी मिरची स्किप करू शकता। तर आता इथे मी आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली आणि थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये तेल काढून घेतलं आणि थोडं तेल भाजीसाठी मी ठेवलं आणि त्यामध्ये जिरी मोहरी हाफ टीस्पून टाकली, 2 तमालपत्र, 2 लवंग, 2 मिरी आणि 2 दालचिनी असं खडा मसाला टाकला। तो व्यवस्थित मी परतून घेतला तेलामध्ये आणि हे जे ग्राइंड केलेलं मिश्रण आहे हे यामध्ये तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे, म्हणजे भाजी छान चविष्ट बनते। आता हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही हवं तर टोमॅटोची प्युरी ही करू शकता, परंतु मी इथे थोडंसं जाडसर असं म्हणजे असं गरगरीत ग्राइंड केलेलं आहे, जास्त पण पेस्ट नाही केलेली। आणि थोडं झाकण ठेवून असं व्यवस्थित परतून घेतलं ना तेल सुटेपर्यंत की भाजीला चव खूप छान येते। आता बघा इथे व्यवस्थित असं परतलं आणि तुम्ही बघताय की टोमॅटो आणि कांद्याला तेल सुटायला लागलेलं आहे बघा। तर भाजी करताना कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं तर भाजीला चव अप्रतिम लागते आणि कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटोचा। तर थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घ्यायचे, झाकण ठेवायचं हवं तर। तर आता हे परतत आलंय, तुम्ही बघताय तेल सुटायला लागले। तेल सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे। आता इथे लाल तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हाफ टीस्पून हळद पावडर टाकली, 1 चमचा मी धना पावडर टाकली आणि थोडासा मी गोडा मसाला टाकला। त्यानंतर कस्तुरी मेथी अशी हातावर आपल्याला क्रश करून टाकायची आहे। तर कस्तुरी मेथीने भाजीला चव खूप छान लागते आणि भाजी अशी रुचकर चविष्ट बनते। तर आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लागतनुसार पाणी ॲड करायचं। आता थोडी कोथिंबीर टाकत आहे मी, तर कोथिंबीर पण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर फार पाणी टाकायचं नाहीये, आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे उकळी आल्यानंतर आपण गॅस ऑफ करणार आहे। तर थोडं पाणी टाकलंय मी, अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि त्यानंतर ते कोफ्ते जे आपण तळून घेतले ते त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर आता मी लागतनुसार थोडं पाणी ॲड केलंय, 1 ते 1.5 ग्लास मी पाणी ॲड केलंय आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर जे कोफ्ते आपण तळून घेतले ते कोफ्ते त्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि 1-5 मिनिटं ठेवायचं, कारण कोफ्ते व्यवस्थित शिजले जातात, भाजी ग्रेव्ही होते आणि नंतर गॅस ऑफ करायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवतच आहे। तर हे बघा असे कोफ्ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची। तर छान व्यवस्थित तरी वगैरे येते आणि ग्रेव्ही भाजी तयार होते। तुम्ही रोटी चपाती सोबत असं सर्व करू शकता, अगदी झटपट होते, फार वेळ लागत नाही, 7 ते 8 मिनिटांमध्ये दुधी कोफ्ता तयार होतो। तर हे बघा तरी पण खूप आलेली आहे, स्मेल तर एवढा छान सुटला आणि चव तर विचारू नका, अप्रतिम चव लागणार। तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं तुम्हाला वाटलं तर 1 चमचा दही ॲड करू शकता। आता भाजी झालेली आहे बघा आणि मी गॅस ऑफ केलेला आहे, तरी पण खूप छान आली, ग्रेव्ही झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। तर आता तुम्ही चपातीसोबत रोटीसोबत कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता। तर इथे मी मस्त गरमागरम दुधी कोफ्ता, चपाती आणि कांदा लिंबू, वाव अप्रतिम झालेला आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर आता मस्त जिरा राईस गरमागरम, तर या तुम्ही पण जेवायला। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।